एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कशात सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर दोन गोष्टी मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल आताच दाखवून टाकते. फर्स्ट आहे की ही टिकली जी मी आणि मम्मीने सेम लावलेली आहे. मम्मीचा चंद्रकोरमध्ये आणि माझा एक पूर्ण सर्कलमध्ये. सेकंड थिंग ती म्हणजे की मी माझे हेअर कट केलेले आहेत. हेअर कट केलेले आहेत कारण मला खूप दिवसापासून हेअर कट करायचे होते, त्यामुळे मी एकदम शोल्डरपर्यंत हेअर कट करून घेतलेले आहेत. मम्मी त्या रूममध्ये आहे, मम्मीला काय आवाज जात नाही आहे, त्या रूममध्ये आहे. तर मम्मी काय करते मला माहीत नाही. आपण पहिला जाऊन बघूया की मम्मी काय करायला लागली. चला पहिला बघूया. चला इकडं मम्मी काय करायला, कुठे गेली? हे बघा मम्मीचं काय चालू आहे. काय चालू आहे मम्मी? काय चालू आहे का? मी तुम्हाला सांगू का, मी मम्मीकडून 5 रुपये मागितले होते मला चॉकलेट आणायचं. मम्मी मला चॉकलेट पाहिजे म्हटल्यावर काय द्यायला बघला, घ्या 10 रुपयाचं चॉकलेट. एवढं मोठं काय शहाणी मम्मी. चॉकलेट खायचं नाही, गुळ खायचं. हेल्थला चांगलं असतं. डॉक्टरने तुला असं पण गुळ आणि शेंगदाणे खायला सांगितले. शेंगदाणे वाटत तर फोडून देते, पण आता तुला खावं लागेल गुळच. खायचं चांगलं असतं. काळा गुळ आहे हा. मी एकदमच आणतो. मी अचानक ब्लॉग स्टार्ट केला म्हणून मम्मीला काय माहितच नाही. मी नंतर करायचं होतं, जेवण करता वेळी करायचं नव्हतं. शी असं डायरेक्ट कोण खातं? फोड तरी त्याला एकदम. हे बघा मी म्हणत होते ना मम्मीचं हे दाखव जरासं चेहऱ्याचं. दाखव ना. डोळे बंद कर, डोळे बंद कर. माझं पण सेम तसंच आहे. थांब, हे बघा माझे पण सेम तसेच आहे. मी केस कट केलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. खूप मस्त आहे केस कट केलेले. सांग मम्मी मी कधी केस कट केले? आपण कधी जाऊन केस कट करून आलो. कारण मम्मी म्हटली काय मी तुझी वेणी घालणार नाही, तशी मम्मीच घालत नाही सोडा. मम्मी म्हटली मी केस मोठी नको आहेत, कापून येऊया. मम्मीने कापून आली माझी केस आणि मम्मीने सुद्धा कट केली. एवढीशीच ठेवलेत. हे बघा ही क्लिप लावले. माझी केस मी रिअली कट केलेले. मग काय केले तुम्हीच सांगा गाईज. हे केस कट केले नाही म्हणून मुद्दाम सांगते आम्ही. हे बघा केस कट केलेलेच नाहीये. मग काय केलं? हे केलं अशी फोल्ड करून असं. फोल्ड करून केस नाही राहत माझे, सिल्की आहेत मम्मी. बर जाऊ दे. केल्यात मी केस कट. ज्याला वाटतं त्यांनी समजून घ्या, नाही तर राहून. तर माझी हिंदी राष्ट्रभाषेची एक्झाम आहे संडेला आणि मंडेला अटलांटिकचं आहे आणि 24ला आमचं थ्रोबॉलचं आहे. कोणाला जेवण करून मला एक दिवस घालायचं आहे ना, त्यांनी मला बोलवा नाही घेऊन या. खरंच की मला लय कंटाळा आलाय. मला कोणच जेवण करून देत नाही. एक टायमाचं तरी मला जेवण. कसं चाकून काय जेवण हे नाही का? वाह रबर कापायला चाकून. मला दोरा वाटला. चला शेवग्याची आमटी मस्त. शेवग्याची आमटी आणि लाल माठ करायची, भाजी करायची. आमच्या घरात रोज एक पालेभाजी कायम असते. बस की ना तिथं. थांब जरा. एक पालेभाजी कायम असते. तुझं काय बाई, तुम्हाला ऐकतं मिळतं. आयत्या घरात घरोबा, आयत्या घरात घरोबा. लाईटच मगाशी मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की आता व्हिडिओ चालू करायचा म्हणून, तोपर्यंत लाईट गेली. मी बोलत होते तोपर्यंत लाईट गेली. आणि काल काय झालं होतं माहिती काय? काल ना माहित नाही तुला, कसं माहित होतं का तुला? काय झालं, सिलेंडरचा नॉब असतो ना, नॉब मी तुम्हाला दाखवते. जिथं ओपन करायचं असतं ना त्याच्या खालचं जे आहे ना, सिलेंडर मी बाजूलाच काढून ठेवलंय. खरं हळूहळू काय झालं होतं माहिती काय? हे जे इथे हे असतं ना, काय म्हणतात त्याला, एक मिनिट. ह्याच्यामध्ये जे प्रेस केल्यानंतर ते प्रेस केल्यानंतर हे असं आतमधलं ते आतमध्ये जातं आणि मग गॅस बाहेर येतो ना. तर काल ना 5च्या दरम्यान, संध्याकाळी 5च्या दरम्यान ना मी
हे करत होते. असं दे ठेवा 5 चहा. मिनिटं तिथेच. नाही ठेवते जागेवरती पहिला. बघा कवडी लाल माट मी ना चहा करत होते संध्याकाळी 5च्या दरम्यान. आणि भक्ती क्लासवरनं यायची होती. मग म्हटलं तोपर्यंत तिच्यासाठी तिला भूक लागली होती, जाताच म्हणत होती. म्हणून म्हटलं चहा वगैरे करून ठेवूया, चहा टोस्ट खायला आल्यानंतर. म्हणून मी रेग्युलेटर बंद होतं आणि चालू केल्यानंतर रेग्युलेटर जे उडालं ना असं वरती आणि एकसारखं गॅसच चालला वाया. म्हणून हे काय झालं म्हणून मी ना गॅस टोपण असतं ना सिलेंडरला ते दडपून असं किती उशीर लावलं. सांगू का, मी आले आणि आल्यावर 7 सुद्धा किलो. बघितलं. आल्यावर मी पटकन देवाऱ्यातला माझा दिवा असतो कायमस्वरूपी चालू असतो, तो मी कधी बंद व्हायला देत नाही. आणि तो चालू होता. मी तो काल ना विजवला पटकन जाऊन. 7 कारण किलो गॅस गॅस- लीक होईल तर कधीही हे चालू नाही ठेवायचं. 7 किलो बरोबर गॅस ना वाया गेला काल. आणि पूर्ण घरामध्ये माझ्या कपड्यांना वगैरे सगळं ना गॅसची स्मेल होती. मिस्टरांना फोन करून मी बोलवून घेतलं, ते 6:30 वाजेपर्यंत आले. मी त्याला टोपण वगैरे लावलं आणि किती उशीर तरी असं दाबूनच धरून उभं राहिले होते जवळपास ह्यांनी येईपर्यंत. आणि तरी पण माझ्या अंगावरती घरात सगळा मी आले किती 6:30-7च्या दरम्यान आले, तेव्हा सुद्धा त्याचा स्मेल होताच. मग ते काय केलं मी बाहेर उचलून, मिस्टर आल्यानंतर त्यांनी काय केलं बाहेर उचलून ठेवलं. आणि आणि आज नवीन सकाळी बनवलं. म्हणजे रात्रीच आम्ही HP गॅसवाल्यांना फोन करून कंप्लेंट दिली होती की असं असं गॅसचं झाले म्हणून. कारण की ते नॉब न मोडला म्हटलं त्यांची जबाबदारी होती ती. पण संध्याकाळची वेळ पण होती, कारण- कोणी आले नाही. तर ना त्याच्यामुळं मी आज सकाळी 10 वाजता इथलं गोडाऊन उघडतं ना रामच्या इथलं, तर तिथं तो गॅस घेऊन गेले. आणि मग त्यांनी तो वजन वगैरे केला. आणि त्याच्या बदली मग दुसरी टाकी दिली जी फुल भरलेली टाकी होती, पण तरी पण आमच्याकडून 400 रुपये त्यांनी एक्स्ट्रा घेऊन ती टाकी दिली. चूक कोणाची, गॅसवाल्यांची चूक होती. ते कसा कसं मोठा, काय? कारण भरलेली टाकी होती ना, ते प्रेशरनं एकदम असं रेग्युलेटर पण त्याच्यावर ठेवायला देईना. रात्रभर ना मला वाटते सिमेंटचं पोतं एक छोटं होतं, म्हणजे सिमेंट शिल्लक असणारं. मी काय मिस्टरने काय केलं, ते टोपण लावलं आणि त्याच्यावरती एक जाड असं दगड ठेवल्यासारखं ठेवलं आणि मग टोपण ठेवलं. त्याच्यामुळे ते बाहेर आलं नाही एवढ्या प्रमाणात. जितकं मी सुरुवातीला 5:30च्या दरम्यान जे येत होतं ना त्याच्यात थोडंसं कमी झालं. तर काल ना खूप डेंजर दिवस होता. भडकलं असतं तर आज काय व्हिडिओ मी बनवलाच नसता. असं झालं असं. खूप घाबरले होते मी पण, म्हणून मिस्टरांनी पटकन बोलवून घेतलं. तर आज दुसरी टाकी आणली. असं या भाजी निवडायला. एक तर माझा ना हा अंगठा आहे ना, हा पूर्ण इथून असं दुखायला आले, पडले होते. तर माझा माझा आणि मम्मीचा गुडघा फिरलाय. डोकं फिरलंय. गुडघा म्हणजे काय झालं, मी आज हे करायला ना, आम्हाला स्पोर्ट्ससाठी घेऊन गेलेले. तर प्रॅक्टिसच्या वेळेला जेव्हा माझं अचानक असं खाल्लं ना, जे वाटी असं ते अशी जरा फिरली. त्याच्या मला आवडलीस काय माहित नाही, मग ते फिरलं त्याच्यामुळे जरा पायरीवरनं चालतंय ना, खूप दुखा लागलेला पाय माझा. काय तरी गोंधळ बोलत नाही. आवडते मला मदत करणार नाही. आता काय आवरायचंय.